ज्याची भीती होती तेच घडतंय. आता मान्सून धोक्यात असून समुद्रामार्गे हे संकट भारतावर धडकणार आहे. भारतावर मोठं संकट आहे. अल निनोबद्दल मोठा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात एल निनोचं थैमान बघायला मिळतंय. भारतावरील मान्सूनवर एल निनोचा प्रभाव आहे, ज्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडू शकतो. कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारी एल निनो ही प्रणाली देशात सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव अधिक होताना दिसेल, ज्यानंतर परिस्थिती अधिक भयंकर निर्माण होऊ शकते. देशभरात हवामान तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभाग आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनच्या हवामान तज्ज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतातील अनेक राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते. भारताकडूनही एल निनोबद्दल उपाययोजना केल्या जात आहेत. एक मोठे संकट उभे आहे. एल निनोने 2 अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे तापमानातील वाढ आणि दुसरा म्हणजे पाऊस तीव्र. भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर आधारित आहे. पावसाच्या कमतरतेचा परिणाम थेट देशभरातील लोकांवर होतो, अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी भारतासाठी धोकादायक आहेत. भारतीय हवामान विभागाने प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. प्रशांत महासागरात एल निनो असल्याने मान्सून भारतात पूर्णपणे आलेला नाही. मान्सून दाखल होण्यास उशीर होत असल्याने पेरण्या रखडल्या आहेत. थेट अल निनोचा परिणाम दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज सुरू असतानाच या घडामोडी घडत आहेत. भारतीय हवामान विभाग आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन यांनी आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये प्रशांत महासागरात एल निनो स्थिती सक्रिय असल्याची माहिती दिली, ज्यामुळे भारताचे टेन्शन अधिक वाढले आहे. भारताला ज्याची भीती होती तेच घडले. एल निनो सक्रिय झाल्याने याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होईल. जगभरातून याबाबत इशाराही दिला जात आहे. 15 जूनपर्यंत अनेक राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामध्येच हा झोप उडवणारा इशारा देण्यात आला आहे.